संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे। मुख्य मंदिरातील गाभाऱ्याला विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। पालखी निघण्यापूर्वी तुकाराम महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची देखील मोठी गर्दी होतीये। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि देहू देवस्थानने भाविकांना देहूमध्ये न येता पुण्यामध्ये पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचं आवाहन केलंय। मात्र या आवाहनानंतरही दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या आहेत। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा 341वा पालखी सोहळा देहूमध्ये संपन्न होणार आहे। आता आपण सध्या देहूच्या मुख्य मंदिरात गाभाऱ्यामध्ये आहोत। आपण जर या ठिकाणी पाहिलं, विठ्ठल रुक्मिणीचं रूप अतिशय सुंदर आणि विलोभनीय असं वाटत आहे। त्याचं दर्शन सकाळपासून आलेले पर्यटक या ठिकाणी आलेले भाविक घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं, या मुख्य गाभाऱ्यामध्ये विविध रंगांच्या फुलांनी या गाभाऱ्याला सजवण्यात आलेला आहे। फुलांची आरास, देशी विदेशी फुलांची आरास या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सकाळपासूनच खरं तर पाऊस मोठ्या प्रमाणात आहे। प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेले आहे की पुण्यामध्ये सरळ या, मात्र तरीही विठुरायाची ओढ या ठिकाणी भाविकांना देहूमध्ये घेऊन आलेली आहे। अनेक भाविक विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी, संत तुकोबांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच आज होणारा जो पालखी सोहळा आहे तो नक्की कसा होतो हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र विठुरायाच्या ओढीने मोठ्या प्रमाणात देहूमध्ये भाविक असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, देहू। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचं उद्या दुपारी 3 वाजता प्रस्थान होत आहे। शहरातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती पाहता वारकऱ्यांनी आळंदीमध्ये न येता त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावं असं आवाहन करण्यात आलंय। यंदा 8 जुलै रोजी होणारा पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित वारकऱ्यांमध्ये करण्याचा निर्णय संस्थान कमिटीने घेतला आहे। इंद्रायणीवरील 4ही पूल पाण्याखाली गेलेत अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे। वारकऱ्यांनी देहू आणि आळंदीला जमू नये असं आवाहन त्यांनी केलंय। वारकऱ्यांनी आळंदीऐवजी थेट पुण्यात यावं असंही आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतायत। पालखी आम्हीच इथून आळंदीतून पुण्यामध्ये आणू असंही त्यांनी सांगितलंय। 8 तारखेपर्यंत ही सगळी परिस्थिती जी आहे ही आपल्याला अत्यंत लक्ष देण्यासारखी आहे। वारी सुरू होते, वारीच्या निमित्तानेही खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे इंद्रायणीवरचे 4ही पूल जे आहेत हे पाण्याखाली चाललेले आहेत। त्यामुळे वारकऱ्यांना ही विनंती आहे, आता वारी 10 तारखेला पुण्यात पोहोचते आळंदी आणि देहूवरनं, तर ती वारी तर आपण तिथे आणू, पण वारकऱ्यांनी आता तिथे न जाता पुण्यामध्येच आलं पाहिजे, कारण तिथे जाणं हे धोक्याचं आहे। त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता त्यांनी जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचं होईल किंवा त्यातनं कुठलंही डिझास्टर होणार